कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकत आहोत फुलराणी या कथेचा चौथा भाग. तर मागच्या भागात आपण बघितले की प्रचिती तिचं काम संपवून आता मुंबईला परत जायला निघणार होती आणि ते बघून आता परत प्रचिती मॅडम कधी भेटणार की नाही या विचारानेच अजिंक्य अगदी अस्वस्थ झालेला होता. तर चला तर मग पुढे ऐकूया. परत मुंबईला जायचं म्हणून प्रचितीने प्रोजेक्ट रिपोर्टचे सगळे काम दुपारपर्यंत संपवले. अजिंक्य म्हणाला, प्रचिती मॅडम, उद्यापासून तुम्ही इथे नसणार. ही रंगबिरंगी फुले तुम्हाला खूप मिस करणार. एकदा नदीकाठी जाऊन येऊया का? आठवडाभरात आम्हाला सगळ्यांना तुमची खरंच खूप सवय झाली. प्रचिती म्हणाली, अच्छा, फक्त ही फुलेच मिस करणार का मला? मलाही या फुलांची खूप आठवण येईल म्हणून तर माझ्या कॅमेऱ्यात कैद केलंय मी सगळं. आणि जाऊया एकदा नदीकाठी. मलाही परत एकदा सगळं डोळे भरून बघायचं आहे. दोघेही नदीकाठी आले. आज अजिंक्य फार उदास आहे हे प्रचितीला कळाले होते. प्रचिती म्हणाली, खरं सांगू, मला इथे येऊन आठवडा झाला असं वाटतच नाहीये. तुम्ही इतकी छान वागणूक दिली, भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे आपल्याच माणसांजवळ आहे मी असं वाटलं मला. तुम्ही तिघेही या ना कधीतरी मुंबईला आमच्याकडे, फार मज्जा येईल. अजिंक्यने नुसतीच मान हलवली. त्याचे डोळे पाणावले होते. त्याची नजर आज सतत नदीच्या संथ वाहत्या पाण्याकडे होती. जरा वेळ दोघेही शांत होते. अजिंक्य म्हणाला, कॉलेजला असताना मी शायरी करायचो, नंतर कधी वेळच मिळाला नाही. आज का कोण जाणे, पण अचानक काहीतरी सुचतंय. प्रचिती म्हणाली, क्या बात आहे, तुम्ही शायर पण आहात. हे फार उशिरा कळलं, नाहीतर रोज ऐकायला मिळाली असती बरं का. बरं, आता काय सुचतंय ते तरी ऐकवा. अजिंक्य पाण्याकडे बघतच म्हणाला, मंद वाहती ही सरिता ओढ तिला सागराची. मंद वाहती ही सरिता ओढ तिला सागराची. आसुसलेल्या माझ्या मनाला आस लागली तुझ्या प्रीतीची. आसुसलेल्या माझ्या मनाला आस लागली तुझ्या प्रीतीची. प्रचिती त्यावर म्हणाली, अजिंक्य, काय मस्त शायरीच केलीस, चटकन मनाला भिडणारी. वाह वाह. अजिंक्यने नुसते स्मित करत आभार मानले. सायंकाळी प्रचिती परत जायला निघाली. अजिंक्यची आई आणि रेश्मा यांनी प्रचितीला पाणावलेल्या डोळ्यांनी मिठी मारली. अजिंक्य गाडी घेऊन तिला सोडायला स्टॉपवर आला. वाटेत दोघेही गप्पच होते. प्रचिती म्हणाली, मला ना इथे खूप मज्जा आली. इथल्या निसर्ग सौंदर्याने तर मला वेड लावलं. आय विल डेफिनेटली मिस दिस. अजिंक्य म्हणाला, अँड आय विल मिस यू मॅम. प्रचिती त्यावर म्हणाली, आता तरी मॅडम म्हणू नको, प्रचिती म्हण. मी पण बघ, तू म्हणाले तुला. आठवडाभरात इतकी मैत्री तर आपल्यात झालीच आहे ना. अजिंक्य जरा घाबरतच, होय प्रचिती, खरंच मला तुझ्या रूपात एक खूप छान मैत्रीण मिळाली. खरं सांगायचं तर माझी पहिलीच खास मैत्रीण. अचानक इतकं बोलल्यावर अजिंक्य विचार करू लागला, जरा जास्तच बोलून गेलो की काय मी. परत एकदा माती खाल्ली अजा. प्रचिती त्यावर म्हणाली, बघ, असं तू मी म्हणत नावाने हाक मारली की किती छान वाटतंय. आणि हो, तुला मी एक सरप्राईज देणार आहे मुंबईला जाऊन. अजिंक्य म्हणाला, सरप्राईज? नक्की काय करणार आहे? प्रचिती, मुंबईला गेल्यावर अधूनमधून फोन करणार ना, विसरू नका मॅडम आम्हाला. प्रचिती त्यावर म्हणाली, अरे असं काय म्हणतो आहे? नक्कीच संपर्कात राहणार आहोत आपण. तुमच्या सगळ्यांमुळे इतका छान वेळ घालवला मी, असं कसं विसरणार? हे ऐकून अजिंक्य मनोमन आनंदी झाला. प्रचितीची बस आली. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. प्रचितीची बस दूरवर जातपर्यंत अजिंक्य पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच दिशेने एकटक बघत होता. त्याच्या मनात विचार आला, इतका का विचार करतोय मी प्रचितीचा? असं कुणाच्या बाबतीत मी कधीच हळवा झालो नाही. मी प्रेमात पडलोय का? नाही, असा विचार सुद्धा करायला नको मी. कुठे प्रचिती आणि कुठे मी? अजिंक्य घरी परतला. त्या क्षणापासून तो उदास होता, गप्प होता. रेश्माला त्याची मनस्थिती कळाली होती. रात्री जेवताना ती अजिंक्यकडे बघत आईला म्हणाली, आई, प्रचिती ताईची आठवड्याभरात किती सवय झाली ना आपल्याला. आज त्या गेल्या तर जेवण पण जात नाहीये ग, आठवण येते त्यांची. आई त्यावर म्हणाली, हो ना, गोड आहे पोर. लळा लागला होता तिचा. शहरात राहून असली तरी अगदी नम्र, प्रेमळ आहे. कशी मिसळून गेलेली आपल्यात. मलाही आज करमत नाहीये ती गेल्यापासून. अजिंक्यला भावना अनावर झाल्या, पण कसाबसा स्वतःला सांभाळत त्याने जेवण केले आणि खोलीत जाऊन बेडवर पडला. रात्रभर तिच्याच आठवणीत रमला. उशिरा कधीतरी त्याला झोप लागली.
सकाळी फोन वाजला तसाच तो खाडकन उठून बसला. प्रचितीचा फोन आलेला बघून त्याने पटकन फोन उचलत गुड मॉर्निंग मॅडम म्हटलं. तशीच ती खदाखदा हसत म्हणाली गुड मॉर्निंग. पण हे काय, लगेच विसरलात? मॅडम नाही, प्रचिती. बरं, मी हे सांगायला फोन केला की मी अगदी सुखरूप घरी पोहोचली. अजिंक्य त्यावर म्हणाला अरे वा, छान. प्रवास नीट झाला ना? काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, अगदी छान झाला प्रवास. बरं, मी बोलते नंतर. मॉम डॅडला भेटते आता. बाय. प्रचिती आली तसेच तिचे डॅड धावतच तिच्याकडे आले आणि तिला मिठीत घेत म्हणाले माय प्रिन्सेस, हाऊ आर यू? आय मिस्ड यू सो मच. प्रचिती त्यावर म्हणाली आय मिस्ड यू टू. पण तिकडे ना जाम मज्जा आली. प्रचिती मोठ्या उत्साहात तिथल्या सगळ्या आठवणी आईबाबांना सांगत होती. मॉम त्यावर म्हणाली प्रचिती, फ्रेश तरी होऊन घे. आज आम्ही दोघे तुझ्यासाठी घरीच असणार आहोत. किती दिवसांनी एकत्र आलो आपण. तुझे डॅड महिनाभर नव्हते, तू आठवडाभर नव्हती. मी अगदी एकटी पडलेले बाबा. आज मस्त मजा करू आपण. प्रचिती त्यावर म्हणाली क्या बात है मॉम, अमेझिंग. मलाही खूप काही सांगायचं आहे तुम्हाला. प्रचिती दिवसभर फक्त आणि फक्त अजिंक्य आणि त्याची आई आणि रेश्मा यांच्याविषयीच बोलत होती. अजिंक्यचे नाव तर क्षणोक्षणी तिच्या ओठांवर येत होते. तिने तिथले सगळे फोटो व्हिडिओ मॉम डॅडला दाखवले. प्रचितीची एकंदरीत वागणूक बघून मॉम तिला म्हणाली प्रचिती, आर यू इन लव्ह विथ मिस्टर अजिंक्य? दिवसभरात तुझ्या तोंडून आम्ही फक्त आणि फक्त अजिंक्य अजिंक्य ऐकतोय. आम्ही कसे आहोत आमच्याविषयी इतर काहीही चौकशी तू केली नाहीस. प्रचिती म्हणाली नो मॉम, असं काही नाही. पण खरंच तिथला अनुभव खूप छान होता. आमच्यात छान मैत्री झाली, इतकंच. मॉम म्हणाली प्रचिती, मी आई आहे तुझी. स्पष्ट सांगायचं तर त्याचा विचार सुद्धा करू नकोस. हे सगळं ना क्षणिक समाधान असतं. आयुष्य काही काढू शकणार नाही तू त्या ग्रामीण भागात. डॅड मॉमकडे बघत म्हणाली अगं, पण डायरेक्ट असं टोकाचं काय बोलतेस? तो अजिंक्य गावात राहतो म्हणून अशा प्रकारे जज करू नको. प्रचिती मोठी झाली आहे, ती असा काही विचार करत असेल असं मला वाटत नाही. आणि जर तिच्या मनात असं काही असेल तर ती पूर्ण विचार करूनच निर्णय घेईल असं वाटतंय मला. प्रचिती विचार करू लागली खरंच आपण अजिंक्यच्या प्रेमात पडलोय का? मॉम म्हणते ते खरं आहे का? मी एकदाही मॉम डॅडची चौकशी केली नाही, फक्त अजिंक्यविषयी बोलते, त्यालाच मिस करते. ओ नो, मला खरंच काही कळत नाहीये. प्रचिती म्हणाली मॉम डॅड, आता तरी मला काही कळत नाहीये. प्रेम वगैरे असा काहीच विचार माझ्या मनात नाहीये. पण खरं सांगू का, तो खूप चांगला मुलगा आहे. गावात राहतात पण त्याची शेती बघितली का तुम्ही? तो अगदी देशभरात लाखोंचा बिझनेस करतो, तेही त्याची बुद्धिमत्ता वापरून. हुशार आहे, केअरिंग आहे, हँडसम आहे, माझ्याच वयाचा आहे. त्यामुळे एक बॉन्ड नॅचरली निर्माण झाला आहे आमच्यात. हे मलाही कळतंय, पण प्रेम वगैरे असं काही नाही आमच्यात. मॉम डॅड डोक्यावर हात ठेवून म्हणाले प्रचिती, तू खरंच वेडी झाली तिकडे जाऊन. काय काय डायलॉग सुचत आहेत तुला. बरं ते जाऊ दे, तुझा प्रोजेक्ट झाला की नाही नीट? प्रचिती म्हणाली हो, एकदम मस्त झालाय. आणि हां डॅड, मला एक मदत हवी आहे. अजिंक्यचा व्हिडिओ मला न्यूज चॅनलवर दाखवायचा आहे. तुमचे मित्र आहेत ना एका चॅनलचे हेड, त्यांच्याशी बोलून बघा ना जरा प्लीज. डॅड म्हणाले ओके ओके, उद्या बोलतो मी. चला आता मस्त मूवी वगैरे बघूया, लेट्स एन्जॉय. तिघांनी पूर्ण दिवस एकत्र घालवला. रात्री झोपताना प्रचितीने अजिंक्यला मेसेज केला हाय, काय करतोय? अजिंक्य म्हणाला तुझा मेसेज आलेला बघून आनंदात उड्या मारतोय. खरंच आई आणि रेश्माला खूप आठवण येते तुझी. प्रचिती म्हणाली आणि तुला? अजिंक्य त्यावर म्हणाला खूप आठवण येते. आता असं दोघांचं मेसेजवर फोनवर बोलणं हळूहळू सुरू झालं. प्रचितीला आता खात्री पटली होती की आपण अजिंक्यमध्ये गुंतलो आहे, त्याच्या प्रेमात पडलोय. पण पुढे काय? मॉम डॅड मान्य करतील का हे नातं? या विचाराने ती अस्वस्थ झाली. तर पुढे काय होणार हे आपण ऐकूया पुढील भागात. तर कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.